वेळेचं आपल्याला फार महत्व आहे। मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आदरणीय महादेव जानकर साहेबांचा फोन येतो आहे, ते मोबाईल वरती भाषण करणार आहेत। कृपा करून महादेव जानकर साहेबांचं भाषण मी लावून देतोय। हेलो हेलो, हाँ जानकर साहेब, एक मिनिट। सर्वांना विनंती आहे की आदरणीय महादेव जानकर साहेब राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे आपल्याला संबोधित करणार आहेत। प्रचंड टाळ्याच्या कडकडाटामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया। आणि मी आदरणीय महादेव जानकर साहेबांना विनंती करतो की आपण लोहा तालुक्यातील धानोरा मक्ता या ठिकाणच्या सभेतील सर्व मतदार बंधू भगिनींना आपण या ठिकाणी संबोधित करावं। सन्माननीय महादेव जानकर साहेब। खंडार लोहा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्राध्यापक मनोहर धोंडे सर हे राज्याचे नेते आहेत। यांना माझी आपल्याला नम्र विनंती आहे, धोंडे सरांच्यामुळे मी राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार दिला नाही। माझी आणि धोंडे सरांची गेली 40 वर्षाची युती आहे। धोंडे सर हे राज्याचं नेतृत्व आहे, नुसतं नागपूरचं किंवा डोळ्याचं नाही। माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे, तमाम बहुजन समाजाला, धनगर, हटकर, साडी माळी समाजाला हा ओबीसीचा नेता आहे, बुलंद आवाज आहे। आज मला अस्ताव्यस्त असल्यामुळं 4 दिवस हेलिकॉप्टरचा दौरा असल्यामुळं मला येता आलं नाही सरांच्या सभेला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। पण माझ्या राष्ट्रीय समाज पक्षाचा आणि माझा बिंबीच्या डेटापासून मनोहर धोंडे आमदार व्हावा ही माझी कळकळीची विनंती आहे। आमदार दोघांच्या मतदारसंघाला माझी विनंती आहे की मनोहर धोंडे सारख्या एका प्राध्यापकाला मुंबईला अशा आपल्याला सगळं विनंती करतो। त्यांनी मागच्या वारीनं गंगाखेडचा आमदार नागरगोटे राष्ट्रपती करण्यासाठी जीवाचे रान केलं आणि राष्ट्रीय समाज पक्षाचा आमदार विजयी करण्यासाठी त्याच मनोहर धोंडेंनी 4 सभा घेतल्या होत्या। त्यामुळे त्यांची परतफेड जर राष्ट्रीय समाज पक्षाला करायची असेल तर मनोहर धोंडेला जीवाचे रान करून सर्व जनतेनं आमदारकीसाठी त्यांना मतदान करावं। त्यांचं चिन्ह प्रेशर कुकर आहे। हा माणूस राज्याचा नेता आहे, जबाबदार आहे। एक तालुक्याचा नेता नाही तर हा जिल्ह्याचा, राज्याचा नेता आहे। राज्याच्या नेत्याला सांभाळलं पाहिजे अशी मी कळकळीची विनंती करतो। आणि बरोबर धोंडे सर, तुम्हाला मी शुभेच्छा देतो। खंडार लोहाचा मतदारसंघ एका बाजूला जनशक्ती आहे आणि तुमच्या मागे जनशक्ती आहे। अशा लोकांच्या माध्यमातून धोंडे सरांना विजयी करा आपण नम्र आवाहन करतो आणि आपली उदा घेतो। जय शिवा, जय मल्हार, जय भारत, जय महाराष्ट्र। धन्यवाद धन्यवाद साहेब, धन्यवाद। खूप उत्स्फूर्त जल्लोष सुरू झालेला आहे। आपल्या शुभेच्छा त्या आम्हा सर्व मतदारांना मिळाल्या। आपली पुनश्च एकदा लाख लाख धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवा, जय मल्हार।